या व्यक्तीचं कोणी सोबतचं आहे का? गावातले आहेत का? हा हे काय आलं विचारू शकतो का काय काय असेल ते? आपण आव्हान दिलं देवीला, वार आले कोणतं काय ते विचारू का? बोला बोला बोला. हा राऊत परिवार ना आपला. राऊत परिवाराचा मी जे कार्य घेतलंय या कार्यामध्ये हे झाड खेळत आलंय बरोबर. आपलं कोण आलंय का आलंय आव्हान केलं आपण गाव पांढरीला. मग विचारतो मी त्यांना आपण कोण आले, आम्हाला ओळख देणार का कोण आलेत? बोला. आनंदाने आलेत का? मग आनंदाने आलेत तर कोण आलेत आम्हाला जरा थोडं सांगाल का? बोला. देणार का ओळख? कारण आम्ही जागरण गोंधळाच्या आधी या आदिमाय शक्तीला कोणाला गावदेवीला पाचारण केलं. पण पाचारण करता वेळी तुम्ही आल्यात म्हणून पहिलं मान आम्ही तुम्हाला देतो. कोण आहेत ते? कोण आहेत सांगायचं. आल्यात ना आता? कोण आहेत? आडनाव काय? होई. कोण आलेत? याच्या आधी झाड खेळलंय का? खेळलंय ना. मग आता मी विचारतो आता आमच्या पद्धतीने. बोला. आनंदाने आता माऊली कमी पडले तुम्हाला? हा बोलायचं सांगायचं. कोण आले तुम्ही ओळख दिली तसा आम्ही गजर करू. तुम्ही सांगितलं नाही तर आम्ही कसं गजर करू सांगाल का आम्हाला? बोला. नाही तर भंडार घ्यायचं स्थानावर जाणार का? हा बोला. बोला लवकर. पुढचं कार्य आम्हाला घ्यायचे. जे कोण आल्यात तुम्ही या झाडाच्या सावली रूपाने आल्यात. मग या प्रजेला कळू दे तुम्ही कोण आल्यात. कारण कुठलाही बाहेरचा वारा आला तो पहिला कुठे येणार आहे? इथं. त्याला लायसन दिलं तर बसणार कुठं? इथं. पण कोण आले ते आपल्याला समजलं पाहिजे का नाही? देव आलाय, दानव आलाय, भूत आलाय, प्रेत आलाय, कोणी असू दे. जोपर्यंत त्याला पूर्ण ओळखल्याशिवाय आपण इथं मान देणार नाही. एखाद्याच्या रूपात पाहूनच आला आणि तो जर बसला चालेल का तुम्हाला? नाही ना. मग आम्हाला सांगायचं कोण आलेत. बोला लवकर. हा तुम्ही सांगाल तर आम्हाला समजेल. बोला. कोण आले? बोलताय का तुमचं? आम्ही विचारतो आम्हाला सांगत नाही. सांगाल का कोण आले? पाहुणे आलेत का तुम्ही? पाहुणे आलेत का बाहेरून? मग आमच्या कुलाचे आहेत का तुम्ही? मग कुठून आल्यात सांगा लवकर. राऊत परिवार आपला असो का बाहेरचा असो पूर्ण माहिती केल्याशिवाय पुढचं झाड घ्यायचं नाही. अख्खी रात्र आपली आहे. नुसतं देव खेळतील नाचतील काही मजा नाही त्याच्यात. म्हणून कोणतंही झाड आपल्या उद्या कोणी येऊ दे त्याला विचारायचं तर विचारायचं. बोला. सांगाल का आम्हाला? पण कोण आहे तुम्ही? गावदेवी. या साजेली गावच्या गावदेवी. तुमचा गोंधळ झाला का गावाचा? त्यावेळी वारी आली होती का? सांगू मी आता गावदेवी असो कोणी असो गावाचा गोंधळ नाहीये त्यामुळे मी जास्त डीप मध्ये जात नाही. मी दोनच प्रश्न विचारेल फक्त. हे तुमचं झाड आहे त्याला. माऊली तुम्ही पाण्याच्या आतले आहेत का बाहेरचे आहेत? मला जे दिसतंय ते कुठलं आहे तुम्ही सांगा. तुम्ही पाण्याच्या आतले आहेत का बाहेरचे आहेत? तुम्ही 40 वर्षापूर्वी जागा सोडले का? कोणाला इतिहास माहिती इथला 40-50 वर्षाचा? गावले कोण आहेत? मग मी सांगतो कुठले. कारण गाव गोंधळ नसल्यामुळे मी जास्त विचारणार नाहीये. पण जर ती गावदेवीच्या नावाने आले तर मी त्याचं थोडक्यात उत्तर घेईल. तिच्याकडून घेईल ना मी पण देईल. बोला. जर गावाची रक्षण करते आहेस
मग पाण्यातली का पाण्याच्या बाहेरची आहेस? नक्की करणारच आहे. झाड तुमचं खेळते ना, नुसतं फिरून काही सांगून नाही चालणार. तर तिचं तिलाही रक्षण पाहिजे. तिचं तिला समजलं तर ती हाकेला धावणार ना तुमच्या. मी तर बोलतो गाव कुठाना पण नको, तिचं तिला रक्षण करता आलं पाहिजे. कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात यायचं तुमच्या आधी? म्हाताऱ्याच्या कशाला, एक देवीचं घ्या गार डोंगराच्या हवा. पहिले अंग भरायचं का? कधी भरलंच नाही. मग मला सांगा, हे आलं कसं? गावात आलं बरोबर आहे. मग तुमच्या कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात काय यायचं का पहिलं? माहितीये का? कोणच्या अंगात? म्हणून विचारलं पाण्यात नाही का पाण्याच्या बाहेरची आहेस? महिषासुराची युद्ध पहिला इथं बोडा व्हायचा का? बोडा व्हायचा का? देवी नदीला भेटायला जायची का? दारामध्ये जायची का? हा मग सांगतो ना, ही कोणाची आहे ती? म्हसोबा. बोडा व्हायचा तेव्हा तुमचं देव नदीमध्ये दारामध्ये भेटायला जायचं का? म्हणून विचारलं पाण्यातली का बाहेरची आहे? मला बघू दे ना आधी. अहो रावतांच्या कुलामध्ये साक्षात आलेली ती. आपला पण उद्धार आहे, कारण आपल्या अखेला काय तर दिली येडी भक्तीने ती धावले. पण थोडक्यात गावाचा गोंधळ नाही, पण मी थोडक्यात तरी सांगत 50-60 वर्षापूर्वीचा जेव्हा सोंगा निघायची का सोंगा? पहिला महिषासूर निघायचा, धावत धावत जायचा, दारामध्ये उकल यायचं का? असं पाण्याला उकल येतो असा यायचा काही? कोणाचं इथं व्हायचं? इथं व्हायचं का आतमध्ये? शेणाचा पोटा बाहेर यायचा का? हे गाव देवचं गाणं. रावतांचा ठेका गावाचा नाही. पण माझ्या आईला मी बोलवलं, मग तिचा थोडक्यात ओळख झाली का नाही? अजून पाहिजे असं तर अजून थोडी देतो. जेव्हा तो युद्ध व्हायचा, जेव्हा महिषासुराला ती, आणि मग कुठे निघायची फेरीला? मग मला सांगा, हा गाव शिफ्टिंग झालं का पहिला 70 वर्षानंतर? अर्धा गाव जल्ला होता का पहिला? पेटला होता का गाव अर्धा? देव्या त्याला मी सांगतो ना, फक्त हो का नाही बोला. मी बसलो इथं का या अगं पापवरी असुराई तुला केला हो अगं झोपायला गेली बंद केली. बरोबर आहे. ऐका, पण आई मी एक तुम्हाला सांगतो बसा, काय माहिती का, झाड आपले, आमचा राऊत परिवार पण तुम्हाला सहकार्य करील. कारण आमचं देवाचं 1 वर्ष इथं ठेवायचे, आमच्यात पण त्याच्यातला एक आहे ना आपल्यात एक. मग जर 1 वर्ष आपल्या शिंपे देव फिरते का नाही आपलं, मग या शिवरात आपलं देव ठेवायचे तर मालकीनीची परमिशन घेतली पाहिजे. मग मालकीनीची परमिशन घ्यायच्या आधी ती पण व्यवस्थित आहे का बघायला पाहिजे ना. 70 वर्षी जेव्हा बंद झाला त्या वेताळाने का केला? हाहाकार केला. माकडं कोणत्या वर्षी 10 ते 20 आलती? भरपूर माकडांचा कलप आला होता. किती वर्षापूर्वी? घ्या म्हणायचं आता सगळ्या आला मारवती मारवती आला मारवती मारवती पण आपल्या आता रक्षाला
त्याचाही काहीतरी होता, त्याला दिला नाही का काय नाही तो भाग नंतर गावाचा गोंधळ नाहीये, हा कुलाचा गोंधळ आहे. पण कुलाच्या गोंधळामध्ये थोडं आपण त्यालाही देऊया. पहिला आला महिषासूर, दुसरा आला आग वेताल जाळून गेला, तिसरा आला मारुती राया आणि चौथा कोण आला? येतो आई, किती 3 पिढ्यापासून येतोय पण अपूर्ण आहे. मी क्लिअर बोलतोय. घरात बसवलाय ना तो, पण त्याला काय देत नाही तुम्ही? दिवाळीला काय देता का? दिवाळीला काय देता का? किती माणसं वेडी केली? हा नाही अहो, तुमच्या गोंधळात साक्षात त्याचा येणार आहे म्हणजे विचार करा. तुमच्या शिवाराचं रक्षण ती करणारच, तुमच्या कुलाचं ती रक्षण करणारच. कारण पहिला मान महाराजांना बोललो, जागरण कोणाच्या आधी तिचा मान, कारण माझं कुल या शिवारात राहायचे. मग एका मॅनेजरला बोलून फायदा नाही, त्याचा स्टाफ आहेत ना जेवढं, सगळ्यांना पण आमंत्रण करू. कोण आहे माहितीये का? मी इथं बसले, माझ्या उजव्या अंगाला मागच्या अंगाला कोण कुस्ती केलं तो माझ्याशी? कोण कुस्ती केलं उजव्या अंगाला? महाराज कोण सांगा असाला? हा वेताल नाही, दुसरा आहे तो. गावले आहेत का तुम्ही? आई यो गाव यो गाव, याच्या उजव्या अंगाला जर असा दंड गेलाय, तो जो दंड गेला असेल, पहिले जनावर माणसं जायची का? ते आडवाचा का माणसाना? कोण आहे तो? कोण आहे? मला कळलाय, कारण माझं शिवारात या कुल माझं ठेवायचे. का हो गावाले राव परिवार, आपल्या रक्षणाला अख्खं देव उभं करायचं आपल्या कुलामध्ये. कारण आपला पण अवतार, आपण कोण आहे? जातीने लोहार आहेत. जर तलवारीला धार दिली ना तर कामच करतो. सेम आहे आपलं नाचं. मग महाराज कोण आहे तो? कसं माहिती का दादा, गोंधळ म्हणजे नुसता वारा येऊन फायदा नाही. आपला देवळा पॉवरफुल आहे, पण त्याला जर हे सगळं मदतीला आलं तर अजून ताकद वाढेल ना. पण जेव्हा मला शिवारात देव ठेवायचे, तर तिला विनंती, त्याला विनंती, याला विनंती, जेव्हा ते आपल्याला सहकार्य करतील म्हणून 5 जण उठा, 5 नारळ घ्या. उठा ना 5 जण, नारळ देवा. बाबा देवा, काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, पण या गोंधळाला आमच्याकडून फुलण्या फुलाची पाकळी परत ठेवतो. आमच्या रक्षणाला उभा राहा. इतिहास काढला तर मी आखी रात्र जाईल, पण आता गावदेवीला विनंती करतो, कारण गोंधळ हा राऊत कुलाचा आहे. जेव्हा गावदेवीचा गोंधळ घालू तेव्हा आम्हीच उतरू. या अशा त्या 5 नारळ, त्याचे भांडा टाका. बघा मस्त एकदम चांगलं सहाय्य करते माऊली आपली. तुमची काहीतरी येडी भक्ती असेल, काहीतरी केली असेल, तिला विनंती करा, पंचशक्तीला विनंती करा. आई आम्ही फुलने फुलाची पाकळी तुझं इथं देतोय. या शिवाराच्या सर्व देवतांना विनंती करा का तुझं का असं देतोय. आमचं कुल जोपर्यंत इथं आहे, म्हणजे आमची कुल म्हणजे कुलाची लेकरं, पण जोपर्यंत पिढ्यान पिढी आहे तोपर्यंत तुम्ही रक्षणाला राहा. आमच्या जेवढं होईल तेवढं आम्ही करू. आणि इथं नारळ ठेवा 5 पण एलको बस ठेवा, खाली ठेवा बाबा. बस माऊली, जेवढं होतं आम्ही तेवढं मान दिलं. फक्त एक गजर देतोय, गजर खेळा आनंदाने. आपल्या सुवासित कोणतरी या, तुम्हीच यायचं, कारण तुम्ही आरती केली ना. आम्हाला एक गजर घेऊ दे गावदेवीचा, मान देऊ आणि आपण पुढच्या कार्याला कारण मी जेव्हा आलो सिव्हिल मध्ये होतो, पण मी शिवारात आल्यानंतर माझी वारी तिथून खेळत आलती, पण मी आतल्या ताबीत होतो. का तर मला माहितीये ती मला जर शिवारात आणलं तर एक तर मला तरी नाचवणार, नाही तर माझी ओळख तरी बोलेल. कर काय बोल ओळख कर. तिचा जो मुवाचा झाड होता जुना, माहितीये कुठं? तिथं काय ऐकला का इतिहास? लय इतिहास काढेल मी आई, मी लय काढेल इतिहास. म्हणून पहिला प्रश्न काढला, या घराची मालकीन कोणी झाडाची? मग तिला विचारला, झाडा का विचारला, पाण्यातली का पाण्याच्या बाहेरची? पाण्यामध्ये रूप घेता येईल, बाहेर बसताना लक्ष्मी रूपानी आहे, बरोबर आहे. म्हणून आपण एक तिचा आई चांगलं सहकार्य केलं तुम्ही. पण कसं आहे आता, कसं सगळा काढायला गेलो गावडे बोलतो जायला गोंधळ नक्की कुलाचं आहे का गावाचं आहे? तुझा आमचा सगळा गाडीत बसलाय. म्हणून
नाही नाही, कशाला माहिती का, हे झाड जर आलंय तर तो आमच्या कुलाच्या ह्याच्यामध्ये धावत आलं म्हणजे आम्हाला पण एक कर्तव्य का त्याला मोकळं करून देणं. मला विचारा माहित आहे माझं माहेरच आहे ते. म्हणून मी तुम्हाला चांगलंय चांगलंय. आणि ह्या गावाची गावपांढरी एवढी चांगली आहे, तिचा जो फेरायचा आज पण तिची छन 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 काठी फिरत फिरत निघते. पण तिचा घोडा कुठं बांधलाय? तिथं गोरा पण निघतो रात्री. नाही बांधलाय आता. मग आता येल्याची झाडं कुठं होती? येल्याची ड्युटी विचली हो. येल्याची झाडं कुठं होती? ड्युटी होती आता. येल्याची वेल्याची झाडं कुठं होती? कापड टाकायची. घोडा तुमचा थोडा थांबलाय, सफेद वस्त्रवाला माणूस बसलाय सोबतीला. म्हणून हा गाव गोंधळ नसून सुद्धा आपण तिला विनंती केली, आपल्या हाकेला धावली. हा नाही नाही, मी ते बोलत नाही काही. ज्याने केलं असं चांगलंच केलं असं म्हणून ती धावत आली ना. कोणत्याही महाराजांनी केलं असं फुले फुलाची, त्यांनी चांगलंच केलं असं म्हणून ती आमच्या हाकेला धावली. म्हणून आमच्या बरोबर एक तिला फुले फुलाची वाकली, आपण एक तिला हळद कुंकवाचा 5 जणी देऊन आणि तिचा मानपण करू. पण एक जाणीव होते तिला खेळू द्या जरा, म्हणजे आमच्या देवाला म्हणते भरपूर आहे. अगं बसली तळाला कांगबाई बसली तळाला, शोधी पोत राज पाण्याच्या तळाला. शोधी पोत आमच्या आलेल्या सवारीला विचारू. बोला कोण आले? कोण आलंय? भैरवनाथ. कोणाच्या सोबतीला आले आता? इच्छा. तुम्ही जे पोत्रात बोलले म्हणून ती तालाला जाते ना करते, म्हणून तिला बरोबर गाणी बोलले ते. म्हणून आता आईला खेळू ते थोडं, मग तिला आरती करू. पण आपल्या भैरवनाथाला पण जरा बर थोडं मागं जेव्हा देव येतोय उचला उचला तिला. आई उचला. आयरन नको द्यायची. थोडा आम्हाला आरतीचा मान देण्यापुरतं थोडा खेळू द्या. जेव्हा देव विचारतोय महाराज आपण काय द्यायचं नाही, त्याचं शस्त्र त्याचं जे का असेल त्यांनी बोलून दाखव. हा काही द्यायचं नाही. आपण कमी पडलो तर देवाला विनंती करू द्यावा आम्ही का तर कमी पडलोय. पण जर भैरवनाथ आले तर भैरवनाथा ठीक आहे, त्यांनी काठी दाखवली आपण दिली. आता जेव्हा गाणं घेतो ना मध्ये थोडं मी केलं का समजायचं थांबवा, म्हणजे आपण त्याला विचारू देवा आले आनंदाने आले. मग देवा आता तुम्ही आम्हाला दिली काठी दिली तुम्हाला बरोबर घुंगराची, मग आता तुम्हाला काय मागत होते त्या महाराजांच्याकडे? हे झाड किती वर्ष केलतंय? 4 म्हणजे आताच केलतंय बरोबर आहे. मग डमरू मागते महाराज. हो त्यांना पाण्या पिण्याची सोय करा, जमतील त्याचा माझ्याशी.
माझा खेळ जरा अलगच असतो. नाही तुम्ही थांबणार नाही भाऊ, पण पाणी पाहिजे ना. महाराज तुम्ही गाणे घेतलं भैरवनाथाच, हो. पण देव काय मागतो? डमरू मागतो. डमरून मारतो, मग त्याच्या रूपाचा देव द्या ना त्याला. भैरवनाथ हाये काशीचा डमरू वाजविना नाथाचा. बोला आनंदाने आलेत का? काय द्यावं कमी तुम्हाला? मग या जर कुलामध्ये आले, या कुलाचा उद्धार करेल का? पण आता भैरवनाथ रूपात आले, तुम्ही डमरू मागला, सर्व मागितलं, बरोबर आहे. आता हे राहायला कुठं? इथंच. कोण यांच्या घरचं? चालक मालक तुम्ही. भैरवनाथ आलेत महाराज. भैरवनाथ कोणत्या रूपाचं? भैरवनाथ रूपाचं, पण त्याचं एक काय ओळख असते? कोणत्या कोणत्या रूपात फिरते भैरवनाथ? हा, कोणत्या रूपात? हा, मग त्याचं गाणं घ्या, मग सांगतो मी. कोणत्या रूपाचं बोललं? सर्प. हे कोणत्या घरात राहतय? कुठे राहतय? बरोबर. वार 4 वर्षापासून केलतय. या घराचं घर कोणतं? मालकाचं हे मागतच. मग मला सांगा त्या घरामध्ये कोण कोण राहतंय? वर हात करा जरा. 1 2 3 4. काल भैरव महाराजांनी काय सांगितलं? सर्परूपी. काय? सर्पाच्या याच्याने. मग मला सांगा 5-10 वर्षापासून या घरामध्ये जुना सर्प येतो का? हा, येतो का? येतोय येतोय येतोय. मग त्याला काय करता तुम्ही? मग काय येतोय तो? काय इशारा देतोय तो? रक्षण करतोय काय सगळं घराचं. तुम्हाला माहित होता का तो कोण आहे? हे वाढत 4 वर्षापासून केलतय. पूर्वीपासून आहे. हा, पूर्वीपासून किती वर्षापासून आहे? भरपूर वर्षापासून. किती? भरपूर वर्ष पण तो बसतो कुठं? मागे बसतो. मागे मागे कुठं? केळीच्या झाडाखाली. कोणाच्या सोबत येतो सांगाल का तो?
आता 5 जणी या जरा यांना आरती करा, यांना शांत करू, मग मी पुढचा आपला इतिहास सगळा एक एक देतो. नुसता देव खेळून काही फायदा नाही. त्याचा इतिहास कळला पाहिजे, झाडाचा इतिहास कळला पाहिजे आणि पिढीचा इतिहास कळला पाहिजे. या 5 जणी फक्त गावदेवीच्या झाडाला त्याला फक्त आरतीचा 5 जणी द्या आणि एक वेणी का, एक वेणी हलफल द्या ना, तांदूळ द्या. बघा आपण ते झाडाला नाही तर त्या ग्रामदेवतेचा मान ठेवतो या हिशोबाने देऊ. जेव्हा गावदेवीचा कार्यक्रम होईल त्यांचा झाला असेल किंवा काय असेल, पण आपल्याला गावदेवीच्या ह्याच्यात दिला ना, एक वेणी, नारळ, एक ब्लाउज पीस शोधा शोधा द्या ना, ओटीत घ्या ना. थांबा थांबा जरा का, हॅलो मिनिट आधी त्यांना शांत करू म्हणजे आपली झाडं पुढची होती. द्या आणि आपल्याला राऊत परिवार वेणी देख. हॅलो आपण हे झाडाचं नाही तर झाडाच्या नावाने जे ग्रामदेवताचं नाव घेतात त्याचं मान देतो ना. उद्या बोलाल दुसऱ्या याच्यात गावदेवती का काळती, पण आपण जेव्हा आवाहन केलं त्यावेळी ती आली म्हणून तिच्या नावाने तिचा मान देतोय. एक वेणी घ्या, घ्या. 10-20 रुपये सुट्टा असेल तर दिलं तर बरं होती. पटापट सगळी उठते एकच धंदे, बस जास्त नको. तांदूळ घ्या. बोला जे कोणी असेल, आम्ही गावदेवीच्या रूपाने आई या रावीत परवार करून आम्ही जे का असेल येता शक्ती तुझं मान सन्मान करतो. हा आमचं कुल जोपर्यंत ह्या शिवारात आहे तोपर्यंत आमचं रक्षण कर. नुसतं देवांचं ना तर झाडांचं. कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे. गावदेवी माते की जय. कोणाला गैरसमज नको म्हणून सांगतोय, आम्ही जेव्हा आवाहन केलं तेव्हा हे झाड आले, पण आम्ही या झाडाचं म्हणजे तुमच्या ज्या शिवाराच्या आई आहे गावदेवीचं मान करतोय. उद्या बोला हिच्या अंगात गावदेवी ती का तिच्या अंगात तिच्या, मला जे दिसलं मी त्या पद्धतीने ते गावदेवीचा मान सन्मान करतोय. त्यामध्ये एक नारळ दिलाय, खोबऱ्याची वाटी दिली, त्याचा तुम्ही गोड नैवेद्य करू शकता, कलसी मांडू शकता. भंडारा घ्या माऊली. घ्या ताई. आई आता यांचं कोणतं तर थोडक्यात सांगतोय, तुमच्याकडे जो बसवलाय त्याला दिवाळीला काय देतात का? बसलाय तो नाही 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 नाही. तुमचं जे म्हाताऱ्याचं जुनं घर होतं ना, आता काय करा माहितीये का, समजा तुमच्या झाडात त्रास नको होता, आता गेल्यानंतर उद्या वार काय आहे, सोमवारी, तर परवा मंगळवारी एक नारळ त्याच्या नावाने फक्त फोडा, जेणेकरून त्रास नको झाडाला. हा नाही नाही नाही, इच्छा नावाने जे आलंय ते त्यांचं नाही. मी आता गाव गोंधळले म्हणून मी सांगत नाही जास्त. एक फल हा ओटी भरले, एक फल त्या म्हसोबाच्या नावाने एक फोडा फक्त का, कारण तिथं दिलं त्याचाही त्याला बोला आल्या जागेवर जा. जा मागायचा, जा मागायचा तुम्ही. या या या. आई गोंधळीला राहतात आहे, माझ्यात जेवढं होतं मी केलंय. जेव्हा तुमचा गावचा किंवा पुलाचा माझ्याकडे येईल कॉन्ट्रॅक्ट तर बघू काय असेल ते. अहो झाड मोकळ्याची आहे, काय सांगायचं राहिले थोडक्यात चांगलं ना, एवढं कोण सांगेल. आई कसं आहे त्याचा पूर्ण गुण बोला ना, नारळ फोडायचा ना. ही आपली ठाण्यावरनं मंडळी आले खास आपल्या कार्यक्रमाला. ठाण्यावरून आले ते, कोकणातून आले, त्या कोकणातून ठाण्यावरून त्यांना लांब जायचे नका जास्त, थोडा शो बघा. या या या. चांगला बाबा नाही जरा आहे भंडारा तुमच्या हाताने तुमचा
घ्या दोन्ही हाताने भरलेलं नाही आम्हाला पण. हा तर आता विषय झाला होता भैरवनाथच्या शोधाला कोण बसलंय, बरोबर आहे. मग देवा मला सांगा, तुम्ही जर आलेत आनंदाने आलेत, मग या कुलाचा या वंशाचा रक्षण कराल का? पण ते करायच्या आधी या घराचा या झाडाचं रक्षण कराल का? हा मग देवा आम्ही आता तुम्हाला हळदीचा मान देतो भंडाऱ्याचा. जेव्हा तुम्हाला बोलवून येईल तेव्हा देवा धावाल का गोंधळामध्ये आमच्या आखेला याल का? आता कसं आहे, पहिलं आपल्याला काय घ्यायचे, कोणाचं आईचं का वडिलांचं घ्यायचे? पहिले गोंधळ घ्यायचं का जागरण? मला तुम्ही पण माईक मध्ये बोला ना, आपला डायरेक्ट ट्रान्सफर पाहिजे सर्व. पहिलं आईचं जागरण घ्यायचं का गोंधळ घ्यायचं? गोंधळच असतो. कोणाचा असतो? आईचा. हा म्हणून मंदिर देवाला बोलतो आईला येऊ दे, मग आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा या. घ्या महाराज, हो घ्या भंडारा द्या त्यांना. अरे तुम्ही लगेच पुढे आलं, घ्या भंडारा द्या त्यांना हातात. देवा जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू ना त्यावेळी अखेला धावा, तर ते आम्हाला आईला येऊ द्या. हा हा बोलणं चालू करा तुमचं. काय बरं म्हणून महाराज. हो थांबा, आता आईला बोलवताना आपण हो मग तुमच्या पद्धतीने बोलवा. बरोबर चालेल. आलं मी माझ्या पद्धतीने. बरं चालेल. म्हणून महाराज. हो म्हणून महाराज. हो या राऊत परिवारानं 5 नामाचा 5 तत्वाचा जागर. हो जागर म्हणला तर खंडोबाचा, खंडोबाचा म्हणला महाराज, गोंधळ म्हणला तर अंबाबाईचा, अंबाबाईचा म्हणलं महाराज. ज्याप्रमाणे हो कुठल्याही कार्याची आरंभी पहिली हो अंबाबाईचा गोंधळ झाला पाहिजे. चालत पाहिजे म्हणलं महाराज. पहिला गोंधळ देवीचा. हो गोंधळ का घालावा आणि कशासाठी घालावा? कशा करता म्हणलं महाराज. महाराज हो हा गोंधळ कुणी घातला आणि कुठं घातला पाहिजे? हो म्हणून महाराज आपण गोंधळी कसे सांगाय पाहिजे? सांगाय पाहिजे. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी आम्ही गणे गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी हो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. म्हणून महाराज हो. तापात घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ. जर 10-5 लोक जेव घातले नाही हो या गोंधळाला शोभा शोभा येणार नाही म्हणलं महाराज. बरोबर केले. हो. म्हणून महाराज अन्नासारखं दान नाही पाण्यासारखं पुण्याला कुणी काय दान करतं, कुणी वस्त्र दान करतं, कुणी द्रव्य दान करतं, कुणी अन्नदान. आणि याहीपेक्षा एवढ्याच पेक्षा महाराज बसले हो ज्ञानासारखं दान नाही. ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. हो म्हणून महाराज हा. आणि पुढल्या कड्यात काय सांगितलं? काय सांगलं? कामक्रोध मक्र महाराज हो कामक्रोध बक्र महाराज. रुक्माईच्या वरा. माझ्या देवीला बकरून झाले नाही कधी बकर कोंबडं खात नाही. बरेच लोक गोंधळामध्ये बकर कोंबडं मारतात. हो पण ते कोणा करता मारतात? कोणा करता म्हणलं महाराज. महाराज हो आपल्या लोकांना सवयी बरोबर कुठल्याही देवाचा नवस घेतला कुठलाही काही कबूल करायचं बरोबर. म्हणून ते बकर कोंबडं का मारतात? हो जे काय आपल्या मनामध्ये विचलेलं असणार हो ते निघून जाण्यासाठी. देवीच्या दैत्याला बकर कोंबडा मारता म्हणलं महाराज. पण माणसाच्या मनामध्ये काय असतं काय रे? असतं म्हणलं महाराज. महाराज हो माणसाच्या मनासारखा विकल्पित मन कोणाचं? कोणाचंच नाही. माणसाच्या मनामध्ये हो काम क्रोध मद मत्सर स्वडेक्षारी विकार दोषे जाती पारे. माणसाच्या मनातले वाईट विकार आहे हो ते निघून जाण्यासाठी. देवाच्या दैत्याला बकर कोंबडा मारता म्हणून देवाला कधी बकरा कोंबडा चालेल चालत नाही. बकरा कोंबड्या खाणे या देवाच्या नाही. दैत्याचं देवाला लागतं शुद्ध शाकाहारी. हो देवाला लागतं मेथी भाजीचा. नैवेद्य देवाला लागतं पुरणपोळीचा. नैवेद्य. म्हणून महाराज हो. आणि हा गोंधळ कोणी घातला? कोणी म्हणलं? तुम्ही आम्ही नाही घातला. हा ऐका त्या तुकाराम महाराजांनी हो पहिला आज जगदंबाचा भवानीचा गोंधळ कुठं घातला? कुठं म्हणलं? आणि आता तुकाराम महाराजांनी कसा गोंधळ घातला? हो जे ते विठूचे रावण दिले तुकारामाचा गोंधळ. जे ते विठूचे रावण
सगळे मानवच आहे. बरोबर. आपल्या दारात पाचनामाचा गोंधळ घालतो. दोन मिनिटं. तुम्ही थोडं उतार असल्यामुळे ना वारी पटकन होत आहे, तुम्ही जरा सावध आहे चंद्रा. पुढे रमा जरा आता घ्या. म्हणून महाराज हो. हा गोंधळ कोणी घातला? ऐका त्या तुकाराम महाराजांनी हो. आई भवानीचा पहिला पाचनामाचा गोंधळ घातला त्या पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये आणि त्या महाराज. वाळवंटामध्ये पहिला गोंधळ घातला. हो. म्हणून आपल्या या 18 पगड जातीमध्ये हा. तेव्हापासून हा देवीचा गोंधळ सुरू झाला. असं. त्याचा गोंधळ हा काही समजतच नाही. बरोबर. म्हणून हा झाला देवीचा पाचनामाचा गोंधळ. हो. अजून गोंधळ कसा आहे सांगायचं? अगाई गंबाबाई तुगा आणि गोंधळा. आई गंबाबाई तुगा आणि गोंधळा. आणि गोंधळा. नादराम विचारू यांचं लग्न झालंय का? लग्न झालंय म्हणून तेल टाकीत नाही. तेल टाकीत राहा, लग्न लवकर होईल, जायचं लवकर येईल. हा ड्युटी हा ड्युटी ते त्याची कुठली नंतर काढू आपण. बघा गाडी घेतलं आलेचा वरे आपण पहिले विचारू. बोला आलेत आनंदाने? कोण आलेत आम्हाला सांगायचं. तुळजापूरची भवानी बरोबर. मग या राऊत कुलाचा जागरण गोंधळ घेतलाय माऊली. हा परिपूर्ण जागरण गोंधळ आहे का? परिपूर्ण गोंधळ आहे. मग हे झाड पण परिपूर्ण आहे का? किती वर्ष केलं ते झाड? भरपूर वर्ष. तर किती? पण मी तुमचा मुद्दा घेतो म्हणून तुमची बाजू मारणार नाही. झाड तुमचा 70% बरोबर आहे, 30% नाही बरोबर का? माऊली आल्यात आनंदाने. मग तुम्ही झाडाला पूर्ण रूपाने साथ देता का? देता का नाही सांगा. हा मी बोलतो नाही देत. मी बोलतोय नाही देत. आनंदाने मग रस्ता मोकळा करून देणार. 20 वर्ष झाड केलतय. हे गेट किती वर्षापासून आहे हो? 20 वर्ष झाली. किती वर्ष? 20 वर्ष झाली. मग आपण जो जागरण गोंधळ बांधलाय ही धरती तुमची आहे का? ही जागा तुमची होती का पहिली? मग कोणाची होती? आता इथं सांग बरोबर मला. का झाड 70% 30% काय नाही सांगा. हे जे घर बांधले ही जी वस्ती होती इथं पहिला काय होता? शेती होती. कोणाची होती? ते आता
खाडे साहेबांची होती. नाही पण मी बोलतो इथं वाडी होती का पहिली? नाही आदिवासी कब्जा वाडी होती का? होती. बरोबर. आपल्या देवीला पण तो जरा दाबतोय. देवीला नाही झाडाला काय करतोय? मागा सरकवतोय. हे घर आहे, हे घर जिथं कुल्ल्यावर बसवायचे त्याच्या मागच्या अंगाला गालिबाचं पोलं कुठं लागतात? कलकटी हो तिथं बाजूला. कलकटी हो, बरोबर. मग हे बाजूचं घर कोणाचं आहे? आडनाव काय आहे? हा, हे घर बाजूचं कोणाचं आहे? या घरातली माणसं कोण कोण आहे वरती आहेत? कारण का थोडक्यात एक तुमचं घर पण मी सांगतो. अजून ह्या घरातलं कोण आहे? सातपुते. आई, या घराच्या मागच्या अंगाला कधी घुंगरांचा पंजनाचा आवाज येतो का? हा, घ्या छन 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 छन. कोणती? कोणतं गाणी घ्यायचं? येतं ना आवाज? असायचं नाही. खरी इतिहास सांगतो आता मी तुम्हाला. देव जर त्या घरात बसवायचे, झाड जर त्या घरातले, मग तिथं काय समजलं पाहिजे का नको? ती पाहुणी येऊन बसली देवाला, चालेल तुम्हाला? चालेल का? म्हणून बोलो धाक पूर्ण नाही. 70% 30% आमचंय. कोणत्या देवींचं घ्याल? छनछन बोली ते वेगळं आहे आमचं घर. बोला ना तुमचे देवीचं घ्या. पण कोणतं सांगतोय? पहिली वाडी होती. वाडी म्हणजे हिरवा चेडा. हिरव्या चेड्याची मालकीन कोण? कोण? चारणी मारणी ग बाया, चारणी मारणी ग. तुम्हाला विचारतो, घुशी माग लागतात का? मागच्या अंगाला घुशी लागतात का? घुशी घुशी. मग आईंच्या घरात एक वारकरी आहे का? वारकरी आहे का घरात? एक अंगात तुमच्या वारा येते ते अंगात संचार होता असा वारकरी पहिला होता का? मग या कोणाला तुम्हाला माहितीये का? तुम्हाला पण ते झोपून देत नाही. कधी कधी टक टक दरवाजा ठोकतात. ठोकतात का नाही? मग कोण आहे? नाही बरोबर आहे ना. गोंधळ बोलला ना, नुसतं देव खेळून फायदा आहे का? माझा देव, माझं झाड ज्या शिवारात आहे, ज्या जागेत आहे काय आहे तिथं मला माहिती पाहिजे का महाराज? बरोबर आहे. मग मग कोण आहे सांगा राऊत परिवार? 20 वर्ष झाड खेळतय ना, 20 वर्ष झाड खेळतय. रूप बरोबर आहे भवानीचं, पण ती कोण आहे? मग ठाकठाक करते ती. बरोबर आहे. कारण तुम्हाला कुलदेवत कुठं बसवायचे आता 1 वर्ष? कुठं? कोणत्या घरात? त्याच घरात. बरोबर आहे. ती पाहुणी किंवा मेवणी किंवा कोणी येऊन जर बसली, नंतर कुठं न्यायचं असेल ती सोबत आली तर चालेल तुम्हाला? मग तिची ओळख झाली काय पाहिजे? म्हणून महाराज एकदा परत भवानीला बोलवा आपल्या. आई ग भवानी तू जरा दिमाया शक्ती, विश्वाची जननी तू. मग झाडाच्याकडे येत आई, ती कोण येते? कोण येतोय? तो जो उठवतोय, जाग करतोय, आम्हाला सांगाल का? अहो ते महाराज तिकडे उभे आहेत आपलं. या की तुमचा गोंधळ आहे. या मग तुमचा गोंधळ तुम्ही बाहेर उभं. बोला आई, जर तुम्ही तुळजाभवानीची भवानी आल्यात, आई ही तुमची बहीण आहे का कोणी? मग तुमचं राऊत परिवार मागे जमतंय. बोला आई, सांगू का मी इंटरव्ह्यू नंतर सांगू? कारण अजून वाऱ्या तुमच्या यायची. आपण पिक्चर बघतो का? पिक्चर पहिल्या सुरुवात, नंतर मध्यंतर आणि थोडा क्लायमेट येतो. काय होतंय काय होतंय काय होतंय, तसं आपण करायचं का? नंतर मी सांगणारच आहे. कारण अजून ते यायचे, त्यांना पण विचारायला ठेवू ना जरासा. चालेल का? राऊत परिवार ठेका तुमचा गेला, तुम्ही हो का नाही बोला? चालेल ना? आपला गोंधळ सगळ्यांच्या दिवशी आलं करू का? मी पहिल्या त्या एरियात आलोय. मी तिकडे 24 गोंधळ केलं. नॉन स्टॉप गर्दी. ठाणे जिल्ह्यात जी गर्दी होती ती शेतूर गावामध्ये होती.
पण इथं जी मजा आली ना कमी घरापणले मजा आली, कारण ही गावदेवीच वेगळी आहे. म्हणून बोलतोय तुमच्या गोंधळामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू चालेल का? थोडं काय म्हणते आपण पुढं काय घडणार आहे, काय होणार आहे. उद्या बाहेरचा वारा आला तर त्याला विचारू, आपला आला तर त्याला विचारू. नाही सांगितलं तो झाड मोठा नसतोय, कारण त्याला काहीतरी अडचणी आहेत. मग या अडचणी दूर करण्यासाठीच आपण गोंधळ घातलाय ना. बरोबर. अजून तर या जागेचा विस्तार चालू आहे, देवांचा विस्तार मी काढलाच नाही. काढलाय का अजून? अजून ज्या जागेमध्ये गोंधळ चालू आहे त्या जागेचाच इतिहास चालू आहे माझा. मग इंटरव्ह्यू चालेल का? मग आईला साकडं गेलो, आई आनंदाने आल्यात, आम्ही तुम्हाला गजर देतोय. जेव्हा तुम्हाला बोलवणी करू तेव्हा येईल का परत? येणार हो. मग आईला भवानीचा जो गोंधळ मांडला गोंधळ आहे एकदा बोला, त्यांना आरतीचा मान देऊ नंतर, आणि मग परत नेक्स्ट घेऊ. मग सगळ्यांना मान देऊ आपण. हा बाहेरची वारी आली तरी घाबरू नका. इथं निश्चिते महाराज बसलं, येऊ दे कोणाला यायचं, मी इथं बसलोय. काय तुम्हाला हरकत आहे का? आपण बघू ना या शिवारात किती पावर आहे वारत. मला बघायचे आज, का मी पहिल्यांदा या एरियात आहे. घ्या अग जागरण गोंधळ गवायचं जागरण गोंधळ. आरती करा कोणतरी. त्या नवीन नवीन या जेवढ्या तेवढे. आता फक्त आपण आरतीचा मान द्यायचा. अजून आपल्या त्यांना कसं असतं म्हणजे गोंधळ बोला ना, काय हा बांगड्या बांगड्या तुला खिशाला तिथं कसं असतं माहितीये का? गोंधळ म्हणजे काय? गोंधळ हा जेव्हा 11 चालू करतो आपण
ब्रह्ममुहूर्तापर्यंत वारं खेळत ठेवायचं. इंटरव्ह्यू कधी करायचा? ब्रह्ममुहूर्ताला. कारण देव त्यावेळी देवरूपात येतात. आता भूत पण येणार, देव पण येणार. कारण हा 12चा प्रहर असतो ना 3 वाजेपर्यंत, हा काही येऊ शकतोय. म्हणून बोल इंटरव्ह्यू का ठेवावा? कारण तोय ब्रह्ममुहूर्त चालू झाल्यानंतर देवी शक्ती उतरणार आहे. म्हणून हे वारं खेळणार पण त्यावेळी येतच नाही येतात. बघू ना आपण ब्रह्ममुहूर्त, त्याला बोलतात देवी शक्ती. चला स्थानावर जरा बाजूला बसलाय ना, बांगड्या बिंगड्या पडतात ना याची, जरा बसा माग, बसा माग, जा एकदम आरामात. हात राहू दे, हात राहू दे. महाराज बोला. गोंदाला बोलवली, एकीला बोलवली, अजून असतील कोणी तर बरं चालेल, बोलवाय पाहिजे. मग आपण कोणत्या रूपाचं घ्यायचं? दुसरं रूप गार डोंगराची हवा. हो चालेल. हाय किंवा ना 2 गाणी तरी तुमच्या मर्जीची देवीची घ्या, बघूया आपण काय येतंय का. हा हाय बाई गार ग, बाई गार डोंगराची हवा ग बाईला